नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ। यावेळी टायमिंग मॉर्निंगचे 10 वाजलेले आहेत, म्हणजे 10 नाही 9:30 तरी वाजले असतील, तितकं टायमिंग मी बघितलेलं नाही आहे। पण जेव्हा आम्ही ताईच्या घरातनं निघालेलो होतो ना, तेव्हा 8:30-9 असं वाजलेले होते। तर आता 9:30 वाजलेले असतील। तर आम्ही निघालेलो आहोत ताईच्या घराहून परत कमलनगरला जायला, आणि तिथून जे आहे ना सगळी घरची कामं आवरून मला परत गावाकडे जायचं आहे, कारण आज आहे भाजीपाला आणि इथं जे आहे ना यात्रा निघत आहे, म्हणजे देवस्थानी जायला निघालेले आहेत। तर भरपूर साऱ्या गाड्या आणि सगळी पायी यात्रा आहे, आणि जे ही सामान पिशव्या जे आहे ना ते सगळं या गाडीमध्ये ठेवण्यात आलेलं आहे। तर अशी पायी यात्रा निघते, म्हणजे असं पंढरपूरला जातात, तुळजापूरला जातात, म्हणजे कुठल्या देवस्थानी जाते तितकं आम्हाला माहिती नव्हतं, पण जात होती यात्रा। आणि त्यांची व्यवस्था प्रत्येक गावोगावी होत असते, म्हणजे जेवणा खाण्याची पाण्याची सगळी व्यवस्था होत असते। तर हे सगळं बघत वातावरणाचा एन्जॉय घेत आम्ही घरी येऊन पोहोचलेलो आहोत, म्हणजे 2 ते 2.5 तासाचा रस्ता आहे। तर आलेलो येत आम्हाला घरी 10:30-11 वाजलेले होते, म्हणजे सकाळी आम्ही लवकरच घरातून निघालो, त्यामुळे थोडंसं लवकरच घरी येऊन पोहोचलेलो आहोत। तर बघू शकता घरची अवस्था कशी झालेली आहे, पूर्ण घर अस्तव्यस्त आहे, म्हणजे सगळं आता पूर्ण घरात झाडू मारायची आहे, पाणी भरायचं आहे, झाडांना पाणी द्यायचं आहे। म्हणजे 2 दिवस मी घराकडे नव्हते, त्यामुळे सगळं जिथल्या तिथं पडलेलं आहे। दिनीचे पाऊ होते, पण पुरुषांना तितकं जमत नाही आहे, त्यांची कामं कशी असतात ना, फक्त करत जा ते नीट होतं का कसं होतं ते बघायचं नसतं त्यांना, तसं असतं। तर कामाला सुरुवात करण्या अगोदर मी पिशवीमधलं सगळं पसारा काढत आहे। पसारा काय तर येते वेळेस मी लसूण घेतलेलं होतं, आता येळामुशा येत आहे तर भजी वगैरे बनते ना, तर लसूण स्वस्तही भेटत होतं, म्हणजे 20 रुपयानं कमी झालेले लसूण, तर लसूण पण घेतलेलं आहे। आणि बाकीचं सगळं पिशवीमधलं काढलेलं आहे। दिनेशची आंघोळ तिथे झालेली नाही, म्हणजे मॉर्निंगला मुलं त्यांच्या मस्तीमध्येच होते, आंघोळ वगैरे झालेली नाही, फक्त नाश्ता चहा झालेली आणि सगळेजण आलेलो। मी आणि पूजानं आंघोळ केलेली होती, म्हणून आता मला वेगळं आंघोळ करायची काही गरज नाही। तरी पण ही सगळी पारशी कामे करत आहे, आणि नंतर मला देवपूजा पण करायचं आहे, म्हणून आंघोळी करणारच आहे। तर अगोदर तर मी सगळा पसारा थोडाफार आवरलेला आहे, आणि अगोदर पूर्ण घरात झाडू मारून घेते, आणि बोरवेल चालू केलेले, म्हणजे टाक्यावरच्या रिकाम्या झालेल्या आहेत, म्हणजे काल सकाळी यांनी भरलेलं होतं आणि आज तर तिकडंच आहेत, म्हणजे कालच आलेले आहेत आणि तिथंच राहिलेले आहेत, आलेले नाहीत, कारण तिथं जे स्लॅब टाकायचं होतं पण ती गाडीच आलेली। मी जसं तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलं आहे, 2 दिवस आम्ही तिथे राहिलो, पण ती गाडी आलेलीच नाही, ती मशीनच आलेली नाही, आम्ही तसंच आलो। मग आम्ही आल्यानंतर दुपारच्या वेळेत आलेली होती असं म्हणत होत्या ताई, म्हणजे आता त्यांचं काम तिकडे चालू झालेलं आहे। तर असं आम्ही इतक्या घाईगडबडीने का आलो, कारण आज भाजीपाला आहे, भजी रोडगे हे सगळं बनवायचं आहे, आणि पूजा आणि मी दोघीजणी तिकडंच होतो, मग इकडचं कोण करणार होतं, त्यामुळे आम्ही दोघीजणी म्हणजे सगळेजणच आले, फक्त दिनेश पप्पा तिथे राहिलेले आहेत। तर अगोदर तर यांचे कपडे मी म्हणजे यामध्ये खिशामध्ये काय ते बघत आहे, म्हणजे यांचे कपडे सगळे 2 दिवस झाले तसेच आहे, तिकडं अडकावून ठेवलेले आहेत, धुवायचे कपडे आहेत ते, तर ते धुवून घेणार आहे अगोदर। आज मशीन वगैरे लावणार नाही आहे, कारण आता मशीन लावत बसेल तर भरपूर वेळ जाणार आहे, त्यामध्ये 1 तासाचा टाईम घेत होते, आणि मला लवकर गावाकडे जायचं आहे। म्हणजे पूजा म्हणत होती की सोबतच चल माझ्या, पण तिच्यासोबत जाईन तर इथलं घरचं कोण करणार, उद्या परत अमावस्या आहे, मग ही सगळी पारशी घरी तसंच राहणार आहेत, म्हणजे झाडणं पुसणं पाणी देणं काहीच होणार नव्हतं, म्हणून म्हटलं मी 1 तासात येईन तिकडं गावाकडे, कारण मला हे घरची कामं करणं गरजेचं होतं। एक तर 2 दिवसाचा गॅप झालेला आहे, आणि घर भरून धुरळा आणि पसारा खूप झालेला आहे, तरी सगळं आवरणार आहे थोडक्यात मी, आणि पटकन जाणार आहे, कारण देवपूजा करणं हे ते खूप सारी कामं आहेत घरामध्ये, तर पटकन ही सगळी कामं आवरून घेते, तोपर्यंत पूजा पण तिकडची कामं आवरून घेईल, म्हणजे 2 दिवस झाला आम्ही तिकडंच आहोत, त्यामुळे तिचंही घर असं झालेलं आहे, म्हणजे पूर्ण घरात झाडू मारणं पुसणं सगळं पूजा पण करेल, पाणी वगैरे भरून ठेवायला सांगितलेलं, म्हणजे गेल्यानंतर मी पटकन स्वयंपाकाला सुरुवात करेन। तर इकडं अगोदर मी बेडरूममध्ये झाडू मारून घेत आहे। आपण दररोजच्या दररोज ही कामं करतो, तेव्हाच कुठं घर व्यवस्थित राहतं, 1-2 दिवसाचा गॅप झाला तर पूर्ण घर अस्तव्यस्त होतं, आणि फरशी कशी असते ना, दररोजच्या दररोज पुसत राहतो म्हणून व्यवस्थित राहते। 1-2 दिवसाचा गॅप झाला ना, इतका धुराळा दिसून येतो, असं वाटतं की 1 वर्षापासून बंद आहे की काय घर, अशी अवस्था होती पूर्ण घरची। तर इकडे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, तोपर्यंत दिनेशच्या जरा चालू आहेत, म्हणजे माझ्यापेक्षा घाईगडबड दिनेशला आहे गावाकडे जायची, कारण मुलांना घरी असलो ना, थोडीफार कामं मी सांगत असेल ते करायला थोडासा कंटाळा येतो, मग त्यांना असं वाटतं की म्हणजे बाहेर येण्यानंतर खूप एन्जॉय होतो, तिथं काही यांच्यावरती नसतं, मग म्हणून म्हणजे माझ्यापेक्षा जास्त दिनेशला घाईगडबड आहे की मम्मी लवकर जाऊया, लवकर ही कामावर त्याचं चालू आहे तिकडं। आणि थोडंफार म्हणजे फुलं वगैरे आणायला सांगितलेली दिनेशला, तर म्हणलं तोपर्यंत फुलं घेऊन येतो, तोपर्यंत मी पूर्ण घरात झाडू मारून घेते, अंगणाची साफसफाई करून घेते, झाडांना पाणी देते, अंगण धुवून घेते, रांगोळी वगैरे काढून घेते, म्हणजे लेट झालेला आहे, तरी पण बघा ही कामं करणं खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणजे रांगोळी वगैरे काढणं, म्हणजे आता 10:30-11 वाजलेले आहेत, तरी पण बघा अंगणाची साफसफाई आणि रांगोळी काढून मी आता करत आहे। थोडासा लेट झालेला आहे, पण काही हरकत नाही, पण हे करणं खूपच गरजेचं आहे। तर सोप्याचे कवर पण मी झटकून अंतरले, खूप धुरळा निघाला यामध्ये,
घरामध्ये म्हणजे 2 दिवस झालं ते तसेच आहेत ना, कोणी त्याला काही हालाजुला केलेलं नाही आहे. आणि त्यावरती बसणं, लोळणं, खाणं पिणं सगळं त्यावरतीच होतं. भरपूर लोड आहे त्या सोफ्यावरती, त्यामुळे ना खूपच अस्तव्यस्त ते झालेलं होतं. तर झटकून अंतरलेलं आहे. आणि आता हॉलमध्ये मी झाडू मारून घेते. इकडची रूम आहे. आणखीन खूप सारं होऊन जातं घरामध्ये आल्यानंतर. आपण नव्हतो कुठलीच कामं झालेली नाहीत आणि आलो तर अशी कामाची धावपळ सुरू झालेली आहे ना, तर काय सांगू. आणि कमी वेळात करून मला गावाकडे जायचं आहे, त्यामुळे थोडीशी धावपळ जास्त चालू आहे. तर झालेलं आहे, पूर्ण घरचं झाडू मारून पुसून घेतलेलं आहे फरशी. आणि आता आलेली मी बाहेर. तर अंगणी मी झाडून घेतलेलं आहे. म्हणजे बाहेर खराटा वगैरे घेऊन मी काही झालेली नाही, कारण लेट खूप झालेली आणि खराट्यानं झाडणं यावेळी ठीक वाटत नाही आहे, म्हणून मी पूर्ण बाहेर नाही झालेलं, फक्त इथं पोर्स आणि इतकंच मी एरिया झाडून घेतलेला आहे. आणि अगोदर सगळ्या झाडांना मी पाणी दिलेलं आहे कुंड्यातल्या, कारण ते पानं एकदम सुकल्यासारखी झाली होती, कारण 2 दिवस झालं झाडांना पाणी दिलेलं नाही आहे कोणीही, त्यामुळे एकदम सुकल्यासारखी झालेली होती ती. तर अगोदर सगळ्या झाडांना पाणी दिलेलं आहे. आणि आता अंगण मी स्वच्छ धुवून घेतलं, पोर्समध्ये पाणी टाकलेलं आहे आणि वायपरनं पूर्ण पाणी ओढून घेते. म्हणजे सगळी साफसफाई झाली ना, छान फ्रेश वाटतं. आणि मग तेव्हाच मी देवपूजा करून घेणार आहे. आणि हांडा पण भरून घ्यायचा आहे पाण्याचा, म्हणजे हांड्यामध्ये पाणी तसंच आहे, तरी पण रिकामं करून भरून घेणार आहे, कारण 2 दिवस झाले ते पाणी तसंच भरू नये. कोणी पिले नाही, कारण आम्ही कोणी नव्हतो. आणि दिनेश पप्पाही बघा मॉर्निंगला गेले तर रात्रीच घरी आलेले आहेत, आणि किती पिणार एकटे पाणी, ते तसंच राहून गेलेलं आहे. तर ते पण हांडे रिकामी करून स्वच्छ धुवून पाणी भरायचं आहे. तर अगोदर तर मी अंगणाची साफसफाई करून घेते. तर इकडं झालेलं आहे पुसून पूर्ण. पोर्समध्ये मी वायपरनं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि पटकन रांगोळी काढून, म्हणजे बाहेरची कामं आवरूनच मग मी आतमधल्या कामाला लागणार आहे. आणि इतक्यामध्ये पूजाचा 2 वेळा फोन आला की ताई कधी निघालीस, ताई कधी निघालीस, तिचं चालू आहे. तर इकडं अगोदर तर मी पाणी भरून घेते, म्हणजे हांडा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता पितांबरी वगैरे लावलेलं नाही आहे, कारण आता जसं आहे तसं म्हणजे ही कामांना लवकर करणं गरजेचं आहे. थोड्या वेळानं मला जायचं आहे गावाकडे, कारण थोडंसं लेट गेले ना, मग तिथं पण खूप सारी कामं माझी पेंडिंग आहेत. म्हणजे भजी बनवणं, रोडगे खूप सारे बनवायचे असतात, आणि आंबील, खिचडा, खीर हे सगळं बनवायचं आहे. आणि याची तयारी करणं खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणजे तयारीला थोडासा वेळ जास्त लागतो. म्हणजे आम्ही कोणीही घरी नव्हतो ना, त्यामुळे ना खूपच म्हणजे घाई गडबड होणार आहे आज. मेथीची भाजी, कांदा, पात, कोथिंबीर हे सगळं निवडायचं. परत थोडी चिंच जी आहे ना, ती पण शिजवून घ्यायची. असं हिरवी चिंच टाकून भजी बनवणार आहोत. तर इकडे शेरूला अगोदर मी भाकर दिलेली, म्हणजे शेरू येऊन बसलेला आहे. ज्या दिवशी आम्ही जात होतो ना, त्या दिवशी बस स्टॉपवरच होता, कधी घरी आला काय माहिती. आता आलेला आहे, तर त्यासाठी भाकर चपाती तर ठेवली होती, ती टाकलेली आहे. आणि बघू शकता इकडे किचनवरती किती पसारा झालेला आहे. म्हणजे दिनेशच्या पप्पांना हातच लावलेले कशाला, पण जसं मी ठेवून गेलेले ना तसंच आहे. एक काडी पण आलेली नाही यामधली. तर हे लिंबूचं लोणचं जे आहे ना, म्हणजे लिंबू फक्त मीठ टाकून मी डब्यात भरून ठेवलेलं आहे. तर त्याला दररोजच्या दररोज 8 दिवस आपल्याला हे जे ना व्यवस्थित हलवत राहायचं आहे, म्हणजे लिंबू छान सॉफ्ट झाले पाहिजे, मग तेव्हाच त्याचं लोणचं बनवायचं आहे. म्हणजे हे लोणचं अजिबात खराब होणार नाही आहे. 1 महिना 2 महिन्यांनी पूर्ण 1 वर्ष व्यवस्थित बनवून राहता, अजिबात खराब होणार नाही आहे. तर दररोजच्या दररोज हलवत राहायचे. ते पण मी व्यवस्थित हलवून ठेवलेलं आहे. आणि इथं जे तांबे वगैरे आहेत ना, दह्या दुधाचे, ताकाचे, ते सगळे मी वरच्या साईडला ठेवले. सगळे मी खाली ठेवले होते, कारण त्यांच्या पप्पांचं कसं आहे ना, जेवण करते वेळेस ना, जे इकडे साईडला राहतं ना, ते वस्तू घेतच नाहीत. म्हणून मी काय केलं, सगळं इथं किचन काउंटर समोर ठेवलेलं होतं. दही, ताक, परत भाजी, भाकरी सगळं इथंच ठेवलेलं होतं. भाताचं होतं, परत शेंगाची चटणी वगैरे सगळं इथंच ठेवलं होतं, जे जे लागतं, म्हणजे पटकन त्यांना घेता यावं. तरी पण म्हणत होते की मला काही भेटत नव्हतं, त्यांचं चालू असतं. तर किचन काउंटर मी स्वच्छ पुसून घेतलेलं आहे. आणि दूध पण गरम करायला ठेवलेलं आहे. म्हणजे कालचं दूध तरी आणि कोणाला तर देऊन टाकलेलं आहे. म्हणत होते तूच नाहीस तर दूध घेऊन काय करायचं आहे, तर ते असंच कोणाला तर दिलेले आहे ते दूध. आजचं दूध मात्र शेजाऱ्यांच्या ताईनं मी सांगितलं होतं की घेऊन ठेवा, तर त्यांनी घेऊन ठेवलेलं आहे. तर अगोदर तर मी दूध शोधून गरम करायला ठेवलेलं आहे. माझ्यासाठी बनत आहे इकडं डिकाशन चहा. म्हणजे मी दुधाचा चहा बंदच केलेला आहे, म्हणजे पाणी मला जास्त दिवस होत नाही, तरी पण बघू शकता तुम्ही. म्हणजे असं नाही आहे की आपल्याला कंट्रोल होतच नाही आहे, आपण केलं तर सगळंच होतं. आणि शरीराची काळजी घेणे खूप गरजेचं आहे. म्हणजे मला पित्त खूप वाढलेलं आहे. तर आवरलेली सगळी कामं. घरी यायला मला 10:30 वाजलेले होते. आल्यानंतर पूर्ण घरात झाडू मारली आणि बाहेर अंगणाची साफसफाई करून घेतलेली आहे. झाडांना पाणी दिले. 2 दिवस झालं झाडांना पाणी कोणी दिलेलं नव्हतं, त्यामुळे ते एकदम सुकल्यासारखे झालेले होते. झाडांना पाणी, अंगणाची साफसफाई, रांगोळी काढून ही सगळी कामं झालेली आहेत. पाणी भरून घेतलेलं आहे. आता देवपूजा राहिलेली आहे. अगोदर मी चहा घेते. तर इकडं चहा बनलेला आहे. तर अगोदर चहा घेते मी. दूध पण गरम करून ठेवलेलं आहे. आणि मग देवपूजा झाल्यानंतर थोडीफार कामं जे आहेत ते आवरून घेते आणि गावाकडे जायचं आहे. म्हणजे आज आहे भाजीपाला. तर भजी, रोडगे, आंबील, खिचडा सगळं बनवायचं आहे. ताईकडे गेलो त्यामुळे थोडासा लेट झालेला आहे यायला. तर आता सगळी कामं आवरून थोडंसं लवकर जायचं आहे. पूजा तरी मला तिथूनच घेऊन जात होती, घरी नको म्हणत होती यायला. तरी पण मला घरची कामं तशीच राहणार होती. उद्या परत आमुषा आहे. आणि पुरुषांचं कसं असं, दिनेश पप्पा राहतात घराकडे, पण
व्यवस्थित त्यांना झाडू मारता येत नाही ना, देवपूजा करता येत नाही. फक्त देवांना पाण्यातनं काढलं ठेवलेलं आहे. अशी देवपूजा काल केलेली होती. तर आता देवपूजा करते मी व्यवस्थित आणि मग उद्या तरी तिकडंच राहणार आहे गावाकडे. तर अगोदर मी चहा घेते. तर या सगळे ब्लॅक टी प्यायला तर निवांत बाहेर बसून चहा पिणार आहे आणि मग देवपूजा करून मग गावाकडे जायला निघूया. आणखीन कपडे पण आहेत थोडेफार, यांचे पण आहेत, दिनीचे पण आहेत. कपडे आता मशीनला लावणार नाही, कारण मशीनला लावलं भरपूर वेळ लागतो त्यामध्ये, तर हातानंच आज कपडे धुणार आहे. कपडे धुवून भांडे थोडेफार भांडे क्लीन करून, म्हणजे एक एक कामं काढायला निघतच जातात, ही कामं आपली संपणार आहेत. आणि तसं 1-2 दिवस आपण घरातनं कुठेतरी गेलो ना, म्हणजे गावाकडे म्हणजे कुठेही जा, असं होतं ना की आल्यानंतर पूर्ण घर असतं. किती दिवस झाला आपण घर सोडलेलं आहे असं वाटतं. एक दिवसही गेलं तरी असं होतं की कुठलं काय आवरायचं, घरभर धुरा भांडे कपडे, इतका गोंधळ होतो घरामध्ये. तर चला अगोदर मी चहा घेते आणि पुढची कामं आवरते. तर जोपर्यंत मी सगळी कामं आवरत होते तोपर्यंत आमचे राजकुमार फुलंही घेऊन आलेले आहेत. म्हणजे या वेळेमध्ये फुल झाडाला एकही नाही, स्वास्तिकचं नाही ना दासळ्याचं नाही आहे, म्हणून मी मार्केटहूनच फुलं आणायला लावलेली आहेत. कारण बिना फुलाची पूजा थोडीशी अशी वाटते ना, म्हणजे थोडंसं सुनं सुनं वाटतं. आणि तसं तर दिनेश पप्पांनी पूजा केलेली आहे काल, तर बघू शकता फक्त देवांना पाण्यात बुडून काढलेलं आहे, काहीच केलेलं नाही ना, गंध लावलेला, फुलं वाहिलेली आहेत. तर मला आता देवाची पूजा अगोदर करून घेऊया. तर देव सगळे उचलून मी किचन काउंटर ठेवलेले आहेत आणि देवारा स्वच्छ पुसून घेते. म्हणजे आज आसन वगैरे मी काही चेंज करणार नाही, कारण लेट खूप झालेलं आहे. घरची कामं आवरतच मला 1-1.5 तास गेला. म्हणजे पूजाला मी म्हणलेलं होतं की 1 तासानं मी येऊन पोहोचेल, पण झालेलीच नाही, घरची कामं आवरतच नाही, तितकी सारी झाली ना, खूप सारी कामं. आणि त्यामध्ये आता कपडे धुवायचे आहेत, आणखीन भांडे आहेत खूप सारे, ते सगळे मला क्लीन करायचे आहेत. पण अगोदर मी करून घेते देवपूजा. तर पाणी वगैरे मी अगोदरच भरून घेतलेलं आहे आणि रांगोळी पण पुसून घेतली आणि मी देवारा स्वच्छ पुसून घेतलेला आहे. आणि आता देवांना मी स्नान घालते, फक्त साध्या पाण्यात स्नान घालत आहे. फक्त पितांबरी वगैरे लावून मी काही आता घासून स्नान घातलेलं नाही, कारण लेट खूप झालेला आहे. म्हणून देवांना मी फक्त पाण्यानं स्नान घातलं आणि कॉटनच्या कपड्यानं पाणी पूर्ण पुसून घेतलेलं आहे आणि पटकन मी देवपूजा करून घेते. आणि अगोदरच्या व्हिडिओमध्ये एक ताईने विचारलेलं होतं की ताई दीपक बरा आहे ना, दीपकचा फोन येतो की नाही. तर हो ताईनं, मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलं होतं तुम्हाला, दीपक बरा आहे आणि त्याचा फोन पण दररोज येतो. दीपक छान आहे. म्हणजे अगोदर ट्रेनिंग होती त्यामुळे तेव्हा फोन अलाउड नव्हता, म्हणजे त्याच्याकडे मोबाईल दिला तरी पण बघा ते ठेवून घेत होते आणि 8 दिवसाला देत होते. पण आता तसं नाही आहे. आता दीपकपाशी मोबाईल असतो आणि फोन लावत असतो, दिवसातून 2 वेळा फोन येत आहे. आणि तितकी समाधानी, मुलांना बोलत राहिलं ना छान वाटतं आपल्याला पण. जातीवरची इतकं अवघड मला वाटत होतं ना, आता काही वाटत नाही. दररोज दीपक बोलतो, फोन लावतो आणि म्हणत असतो मम्मी मी छान आहे. आणि वेळेत जेवण पण होत आहे. म्हणजे जेवण अगोदर पण होतं, पण तेव्हाचं जेवण थोडंसं वेगळं होतं आणि आताचं थोडंसं वेगळं आहे. म्हणजे अगोदरचं जेवण कसं फक्त वरण भात राहायचं, पण आता सगळंच जसं आपल्या घरी जेवण असतं ना, भाजी चपाती वरण भात, छान आहे जेवण पण. आणि ड्युटी पण छान आहे दीपकची. म्हणजे छान वाटतं ना, मुलं जेव्हा सुखानं आहे, ते लांब असले काही हरकत नाही, ते सुखानं असावं तेव्हाच आपलं मन शांत असतं. आणि दीपक छान आहे. तर इकडं देवांना मी देवपटावर विराजमान केलेलं आहे. हळदी कुंकू चंदन वाहिलेलं आहे, फुलं वाहिलेत. आणि फुलं ना खूप मोठी मोठी आहे. जी स्वास्तिकची फुलं असतात ना, छोटी असतात, हलकी असतात, देवाच्या डोक्यावर बसतात, पण ही फुलं बसत नाहीत, फक्त मी खाली ठेवलेलं आहे. दीप प्रज्वलित केला, धूप लावलेली आहे, घंटी वाजून देवाचे दर्शन करून घेतलेले आहेत. आणि आता आलेले आहे मी बाहेर, म्हणजे तुळशीपूजन उंबरापूजन करून घेते. बघू शकता यावेळी पूजा करायला थोडंसं असं वाटतं ना, म्हणजे एकदम दुपारच झालेली आहे आता, म्हणजे 11:30 पावणे 12 वाजलेले आहेत. आत्ता मी तुळशीची पूजा करत आहे. तर तुळशीला अगोदर मी पाणी घातलेलं आहे. इथं महादेवाची, म्हणजे महादेव आणि नंदी भगवान आहेत, तर त्यांची पूजा करून घेतलेली आहे. आणि हळदी कुंकू चंदन वाहून फुलं वाहिलेले आहेत, धूप लावलेला आहे, दर्शन करून घेतलं. आता मी उंबरापूजन करून घेते. म्हणजे पूजा कंप्लीट झाली की मग बाकीची सगळी कामं आवरता येतात. म्हणजे आता कपडे तर आहेतच आहेत, भांडे पण खूप सारे झालेले आहेत किचनमध्ये, ते पण मला क्लीन करायचे आहेत. आणि तसं तर पूजाचा फोन येतच आहे, तर तिलाही सांगत आहे की मी पटकन येईन, पण पटकन कसं जाऊ, मी कामच आवरत नाहीत माझी. आणि इकडं पेरू पण ठेवलेला होता, म्हणजे एकच पेरू मी घरी ठेवून गेले होते, बाकीचे सगळे मी जाते सोबत नेलेले होते. ते पण पेरू कोणी खाल्लेलं नाही, दिनेश पप्पा घेतलेलेच नाहीत खाण्यासाठी, तर ते पेरू मी खायला घेतलेले. तर पेरू खाऊन घेते अगोदर. आणि इकडे TV पण मी ऑन केलेली आहे. आणि दिनेश रेडी झालेलं आहे माझ्या अगोदर, म्हणजे रेडी होत आहे. मग मी लवकर आपण जाऊया, चालू आहे याचं. पण कपडे धुवायचे आहेत, भांडे क्लीन करायचे आहेत, तितकं करून घेते, मग जाणार आहे. कारण ही कामं ठेवून जाईन तर परत मी आणखीन 2 दिवस जाणार आहे. म्हणजे आज तर जाणार आहे, उद्याच वेळ अमावस्या आहे, मग परवाला मी येणार आहे. मग आणखीन 2 दिवसाचा गॅप
लिफाफे भांडे कुठे ठेवले तर मग खूप पंचायत होते. त्यामुळे सगळीची कामं मी आवरून जाणारी, कुठलीही कामं ठेवून जाणारी. पूजा म्हणत होती की दही नाही आहे, म्हणजे आता दोघी तिकडे गेलो होतो त्यामुळे तिथंही काही तयारी केलेली नाही आहे. तर थोडंफार दही आहे, मी जातेवेळी जी विरजू लावलेलं होतं तर ते दही ताक ते पण मला घेऊन जायचं आहे. तर ते पण बॉटलीमध्ये मी पॅक करून घेते. आणि जे आजचं दूध आहे ते मी विरजू लावत आहे, कारण आता हे दूध ठेवून त्रासच राहणार आहे. त्याचा चहा पिणारी कोणी नाही आहे आणि नंतर कोण विरजू लावणार त्याला. म्हणून मी हे दूध ना हलकंसं कोमट आहे, म्हणजे एकदम कडक नाही आहे. मी असंच पातेल्यात ठेवलं ते दूध, म्हणजे लवकर गार होईल. आणि मग नंतर विरजू लावलेले आहे कोमट दुधामध्ये आणि सगळं मी झाकून ठेवलेलं आहे. आणि आता झालेले सगळे कामं, कपडे धुवून झाले, भांडे क्लीन केले, कपडे बाहेर मी उन्हाळ्यात टाकलेले. तर ते कपडे आता फक्त मला आतमध्ये आणून टाकायचे आहेत आणि लॉक वगैरे लावून मग आम्ही जायला निघूया. म्हणजे तिथं गेल्यानंतर इतकी धावपळ होणार नाही, इतकी धावपळ की काय सांगू, खूपच धावपळ होणार आहे. कारण इथनं जाता थोडासा लेट झालेला आहे मला जाता जाता. आणि भाजीपाल्याची काय काय तयारी आहे ती तुम्हाला पण माहितीच असेल. खूप आज असतं ना, म्हणजे दोघी चौघी बायका जरी असल्या तरी पण कमीच वाटणार आहेत आज, इतकी कामं असतात. तर पूजा तयारीला लागलेली होती आणि मग मी आले तितक्यामध्ये. तर थोडीफार तयारी आम्ही केली आणि अगोदर आम्ही जेवण केलं, कारण घरी मी जेवण केलेलं नव्हतं. स्वयंपाकच मी बनवला नाही, फक्त दूध गरम केलं, डिकाशन चहा बनवला आणि घरची कामं आवरली आणि इकडंच आलेलो आहोत. तर पूजाने इकडं स्वयंपाक बनवलेला होता. तर अगोदर आम्ही पोटपूजा केली आणि आता कामाला लागलेलो आहोत. तर इथं कोथिंबीर, मेथीची भाजी, कांदा पात सगळं इथं पूजानं थोडंफार निवडलं, थोडंफार निवडायचं आहे. म्हणजे भजी थोडीशी जास्त प्रमाणात बनवायची आहे, कारण खूप सारे जण येतात उद्या जेवण करायला, परत न्यायला पण येतात. त्यामुळे जास्त प्रमाणात बनवायची असते, म्हणून सगळं 2-2 चुडी इकडं आणलेलं आहे. ते नीट करायचं आहे. पूजा लसूण घेऊन बसलेली आहे, म्हणजे लसूण पण खूप सारं लागणार आहे. आणि इकडं आलं पण पाण्यात टाकून ठेवलेलं आहे, ते पण साल काढून घेत आहे. तोपर्यंत मी मेथीची भाजी इकडे निवडून घेतलेली आहे. कोथिंबीर पण 2 पेंड्या आहेत, ते पण बारीक चिरून घ्यायचे, म्हणजे छान कवळी आहे त्यामुळे तसंच मी चिरून घेणार आहे, फक्त बुडं वेगळे करून. आणि कचरा संग मी कवरमध्ये भरत आहे, कारण खूप कचरा वाटत आहे ना. तर हे पण मी संग काढत आहे. आणि आंबट भाजी आहे ना ती शिजत ठेवलेला आहे. आणि खीर संध्याकाळी बनवणार आहे. अगोदर मी भजी बनवणार आहे, कारण हे जे पसारा झालं ना ते भजीचं आहे. भजी म्हणजे का पसारा सगळा दूर होतो. नंतर मग भाकरी वगैरे जास्त प्रमाणात बनवायची, म्हणजे 50-60 तरी ज्वारीच्या भाकरी बनवायच्या आहेत. तर थोड्याफार पूजा बनवेल, थोड्याफार मी बनवणार आहे. पण त्या अगोदर जे आहे ना भजी बनवणार आहोत. मग नंतर आंबट भात, आंबलीसाठी पीठ शिजवणं, खूप सारी कामं आहेत. आणि उद्या पूजा वगैरे होणार, ती पण तयारी आम्हाला करायची आहे. म्हणजे आजच्या दिवशी ना इतका कामाचा गोंधळ आहे ना की कशा पद्धतीने आवडेल ते. तर एकतर मॉर्निंगलाही आम्ही लवकर सुरुवात केलेली नाही आहे. आता टायमिंग सांगेन तर दुपारचे 2:30-3 वाजलेले आहेत. आत्ता कुठं आम्ही सुरुवात केलेली आहे. आणखीन भाजी निवडण्यामध्येच आहोत आम्ही. आणि सोले पण पूजा शिजत ठेवलेली आहे, कुकरला लावलेला आहे. चिंच एकीकडे शिजत ठेवलेला आहे, म्हणजे मी येईपर्यंत पूजाने इतकी तयारी करून ठेवलेली आहे. तर ते म्हणजे ते थोडंसं सोपं झालं. फक्त आता भाजी निवडायची आणि मला भजी करायचीच आहे. आणि इकडं लसूण, अद्रक हे सगळं पूजानं सोलून दिलेलं आहे. तोपर्यंत मी भाज्या पण इकडं अगोदर निवडून घेते. म्हणजे इकडं कोथिंबीर, कांदा पात सगळं बारीक चिरून घेतलेलं आहे. कोथिंबीर पण फक्त बुडं वेगळे केले, कारण एकदम कवळी होती म्हणून फक्त बुडं वेगळे केले आणि बारीक चिरून घेत आहे अशा पद्धतीनं मी. तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. आणि जेव्हा ताईच्या घरचा व्हिडिओ आला त्या व्हिडिओमध्ये अशी कमेंट आली की ताईंशी की गायत्रीला मी खूप मिस केलं ताई. तर हो, गायत्री नाही ते पूर्ण घर सुनं वाटत होतं, कारण गायत्री यावेळी कॉलेजसाठी पुण्याला आहे आणि ती आलेली, म्हणजे तिला सुट्टी नाही आहे त्यामुळे ती आलेली नाही आहे. तर आम्ही सगळ्यांनी गायत्रीला खूप मिस केलं. आणि गेल्यानंतर गायत्रीला व्हिडिओ कॉल करून आम्ही सगळ्यांनी बोललेलं आहे. तिला पण वाटत आहे यावं असं, पण सुट्टी नाही आहे त्यामुळे ती येऊ शकलेली नाही आहे. तर असं ताईनं आम्ही कशा पद्धतीनं पुढची तयारी केली, कशा पद्धतीने भजी बनवली, कशा पद्धतीनं बाकीची पूर्ण तयारी केली, नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा. आता यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करायला अजिबात विसरू नका. तुमच्या एका लाईकमुळे मी खूप मोटिवेट होते, तर प्लीज व्हिडिओला लाईक जरूर करा. तर इकडं सगळ्या भाज्या मी चिरून कवरमध्ये टाकून ठेवत आहे, म्हणजे जास्त वेळी सुकणारी नाही आणि पसारा होणारी. म्हणजे आता आपण ताटलीत पातेल्यात त्याच्यात टाकून ठेवलं ते भांडे पण खूप सारे धरून बसतं. आणि तसं तर इथं करायचं नाही, चुलीवर स्वयंपाक मला करायचं आहे, चूल आहे खाली, तर तिकडे न्यायला अवघड होऊ नये म्हणून सगळं मी कवरमध्ये अशा पद्धतीने बांधून ठेवलेला आहे. ना अगोदर हा सगळा कचरा मी स्वच्छ करत आहे, म्हणजे हॉलमध्ये पूर्ण कचरा झालेला आहे भाजीपाल्याचा. तर अगोदर म्हटलं पूजाला पूर्ण घरात झाडू मारून घे आणि सगळं आपण पसारा खाली नेऊया, कारण तर सगळं चुलीवरच करायचं आहे. कारण वेळा अमावस्येचा स्वयंपाक जास्त प्रमाणात असतो आणि गॅसवर तितका व्यवस्थित होतच नाही. चुलीवरला स्वयंपाक खूपच छान टेस्टी बनतो, म्हणून आम्ही सगळं चुलीवर करणार आहोत. आज एकही वस्तू गॅसवर आम्ही केलेलीच नव्हती. तर झालेली आहे सगळं. तर नेक्स्ट व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका. बाय.